नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवरती. गोकुळमध्ये राजकीय संघर्ष तीव्र. गोकुळच्या मुख्य कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण. राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. माजी खासदार राजू शेट्टी काय म्हणाले पाहूयात. कुंभारवाडी गावात संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ. गावात भीतीचं वातावरण. आता पाहूयात ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळमधील राजकीय वातावरण आणि कायदेशीर लढाई आता आणखी चिघळली आहे. प्रशासकीय मंडळाने अपात्रते संबंधित नोटीस बजावलेल्या 410 दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी गोकुळच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं. मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासकीय मंडळातील कोणीही सक्षम अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने संतापलेल्या आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वारच रोखून धरलं. यामुळे गोकुळच्या मुख्य कार्यालयाबाहेर मोठा तणाव निर्माण झाला होता. प्रचंड घोषणाबाजी आणि दूध संस्था प्रतिनिधीने व्यक्त केलेला संताप, त्यामुळे गोकुळच्या मुख्य कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. आज गोकुळच्या प्रशासकाच्या माध्यमातून 410 संस्थांना या ठिकाणी अपात्र करण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे. 410 संस्था अपात्र करून यामध्ये राजकीय गौडबंगाल करण्याचा प्रयत्न निश्चितच आम्हाला या ठिकाणी दिसतोय. संस्था निर्माण करत असताना जी प्राथमिक गाव स्तरावरती जेवढ्या अडचणी येत असतात, त्यानंतर संस्था चालू करताना आणि या ठिकाणी दूध या ठिकाणी संघाला पाठवताना काही गोष्टींची आम्हाला गाव पातळीवरती अडचणी येत असतात. या सगळ्या गोष्टीला आम्ही तोंड देऊन या ठिकाणी गोकुळचं दूध संकलन वाढवण्यामध्ये आम्ही मोलाची साथ या ठिकाणी प्राथमिक संस्थेच्या माध्यमातून देत असतो. करवीर तालुक्यातील कणेरी येथे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या आगीत दवाखान्यातील सर्व साहित्य व औषध जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. कोल्हापुरातील अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज अस्मितेच्या आई वडिलांसोबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात भेट दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेत देसाई यांनी अस्मितेचा घातपात असल्याचा माहेरच्या लोकांचा संशय आहे, त्यामुळे गुन्ह्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी सूचना केली आहे. शिवाय अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी आणि नसरापूर प्रकरणाच्या धर्तीवर 2 महिन्यात अस्मिता काटकर प्रकरणाचा निकाल लावावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. यावेळी अस्मिताच्या आई भाऊक झालेल्या दिसल्या. माझ्या मुलीला न्याय द्या, नाहीतर मला फाशी द्या असं म्हणत त्या भाऊक झाल्याचं दिसून आलं. अस्मिता काटकर आत्महत्ये प्रकरणामध्ये 4 आरोपी जे आहेत ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची मुलीची जी आई आहे ती या केसमध्ये फिर्यादी आहे. त्या सातत्याने 4 दिवस माझ्या संपर्कात होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलीची आत्महत्या नसून तिला ज्या पद्धतीनं टॉर्चर केलं, तिला शेवटी ज्या काही तिच्या अंगावर जखमा आढळलेल्या आहेत आणि जेव्हा दोरी घेऊन फासावर ती आढळली त्यावेळेला सासरच्याने पोलिसांना न कळवता हॉस्पिटलमध्ये नेलं. कुणालाही कसलाही निरोप दिला नाही, माहेरच्यांना निरोप दिला नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे आणि ते कलम जे आहे ते लागू व्हावं अशी त्यांची मागणी आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन स्थळावरून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना नीट परीक्षा पूर्ण होऊन निकालही लागला असल्याने आता त्या मागणीसाठी उपोषण करणे योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय. केंद्र सरकारने यापूर्वी अनेक वेळा आंदोलनासाठी परवानगी दिली होती. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं. नीट परीक्षा झाली, निकालही लागला, त्यामुळे आता त्या परीक्षांबाबत काही तक्रार राहिलेली नाही. ते पुढे काय म्हणालेत पाहूयात. सरकारनं घेतलेला एखादा निर्णय किंवा व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या काही त्रुटी या संदर्भामध्ये लोकशाही मार्गानं सनदशीरपणानं व्यक्त होण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्या अधिकाराला अनुसरून विद्यार्थी आंदोलन करत होते. त्या अधिकाराला अनुसरून या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आम्ही ज्येष्ठ सुद्धा आहोत, शास्त्रज्ञ सुद्धा आहोत, हा संदेश देण्यासाठी म्हणून सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसापासून उपोषण करत होते. खरं तर एकूण पेपरफुटी कशामुळे झाली, विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा सरकारचा इरादा नाही, याच्यावर आम्ही कडक कारवाई करू, परंतु पुन्हा असा प्रकार होऊन देणार नाही
अशी हमी देऊन खरं तर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला पाहिजे होता केंद्र सरकारनं. सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे होता केंद्र सरकारनं. एखादा केंद्रीय मंत्री, केंद्रातला एखादा सचिव खरं तर या सातत्यानं या आंदोलन करणाऱ्यांच्याबरोबर संपर्क साधायला पाहिजे होता, परंतु सरकारनं हे केलं नाही. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाठार तर्फे वडगाव हद्दीतील अंबकफाटा येथील सितारा हॉटेल समोर कंटेनर ट्रक पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून घसरून पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला संपर्क करून त्याच्यावर प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली. त्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज कुंभारवाडी गावाच्या हद्दीत काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. यामध्ये काही नागरिकांचे फोटो, लिंबू, 2 बाहुल्या आणि हाताने लिहिलेला कागद यांचा समावेश आहे. या कृत्याचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. गावचे सरपंच रणजित पाटील आणि सर्व ग्रामस्थांच्या मार्फत या घटनेची त्वरित आणि सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. या प्रकरणामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. कोणीतरी जाणून बुजून गावची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून दोषी अज्ञात व्यक्तीवर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच रणजित पाटील व ग्रामस्थांनी केली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून शहरातही पावसाची उघडझाप सुरू आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली असून ती 20 फूट 1 इंचावर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत तब्बल 10 फुटांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. याशिवाय जिल्ह्यातील राजारामसह 9 बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले. दरम्यान सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय. हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी अचानक दमदार हजेरी लावल्यामुळे कागल तालुक्यातील वनाळी साखे परिसरातील बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. या पावसामुळे डोंगर भाग व माळ रानावरील सुकत चाललेल्या भात पिकांना नवीन जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. शुक्रवारी सकाळपासूनच हवेत गारवा निर्माण झाला आणि काही वेळातच पावसाने दमदार सुरुवात केली. झालेल्या या पावसामुळे माळ रानावरील सुकणाऱ्या भात पिकांना मोठा दिलासा मिळालाय. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.